गाडगेनगर पोलीस ठाणे हद्दीत 20 मे रोजी झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेखर नेतनराव या युवकाचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला। युवकाच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट पोलीस आयुक्तालयात आणत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली। पोलिसांनी योग्य कारवाई केली नसल्याचा आरोप करत मृतदेह न हलविण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला। या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। प्रशासनाला एवढीच विनंती आहे की माझ्या पोरावर अत्याचार झालेला आहे। माझ्या पोरावर ज्या लोकांनी अत्याचार केला त्या लोकांना उमर कैद झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे। आणि ते कोणी पण असो, जेवढे तुम्ही तुमचा तपास करा, तुम्ही त्यांचा शोध लावा, तेव्हाच त्यांना अटक होईल, तेव्हाच त्यांना हे मिळेल, सजा मिळेल अशी माझं म्हणणं आहे। माझ्या पोराला न्याय मिळाला पाहिजे। नाव काय मुलाचं? शेखर नेतनराव। घटना काय घडली होती? घटना काय घडली होती, त्याच्यावर मर्डर झाला होता, घाव पडले होते त्याच्या अंगावर। आज तो 15 दिवसापासून मरणाशी झुंज देत होता। कोणीही प्रशासनानं लक्ष दिलं नाही किंवा विचारपूस करायला आले नाही प्रशासन। 4 दिवस 24 तारखेला एक पोलीस कॉन्स्टेबल विचारपूस करायला आले। तर मला न्याय पाहिजे, फक्त न्याय।